काही इम्पॉर्टंट थेरम्स आहेत जे 10th क्लास महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये विचारले जातात। जॉमेट्रीचे सुरुवातीचे 3 जे चॅप्टर्स आहेत त्यातून तुम्हाला थेरम्स विचारले जातात, म्हणजे त्या 3 चॅप्टर्समध्येच थेरम आहेत। जसं की पहिला जो आहे सिमिलॅरिटी, सेकंड जो आहे पायथागोरस थेरम आणि तिसरा जो येतो सर्कल। तर पहिला जो चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, त्या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये 2 इम्पॉर्टंट थेरम्स आहेत। जो पहिला येतो BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि दुसरा जो आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम। आणि दुसरा जो चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, त्यात जो थेरम येतो इम्पॉर्टंट तो आहे पायथागोरस थेरम इटसेल्फ, त्याचा सुद्धा प्रूफ तुम्हाला विचारलं जातं बोर्ड एक्झामला। आणि तिसरा चॅप्टर जो येतोय सर्कल, सर्कलमध्ये 2 इम्पॉर्टंट थेरम्स आहेत। जो पहिला येतो टँजंट सेगमेंट थेरम आणि दुसरा येतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। हे 3 चॅप्टर्समध्ये जवळपास 5 थेरम्स आहेत, त्यापैकी एखादा विचारला जातो बोर्ड एक्झामला। आणि काही थेरम्स किंवा करोलरीज म्हणजेच प्रॉपर्टीज हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये विचारले जाऊ शकतात। जसं की सिमिलॅरिटीमध्ये जर पाहिलं तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे, ती तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये विचारली जाऊ शकते। किंवा सर्कलमध्ये थेरम्स ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स किंवा थेरम्स ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हे सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये विचारले जाऊ शकतात। तर हे झाले इम्पॉर्टंट थेरम्स क्लास 10th महाराष्ट्र बोर्डच्या एक्झामसाठी।